फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म अनेक, पसंती एक. सोशल मीडियाचा राज माझा. उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. पंतप्रधान नरेंद्र मोदी या संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधित करणार. उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटीच्या नव्या स्लॅबच्या संदर्भात संवाद साधण्याची शक्यता. विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आमदार नसतानाही आपल्याला 20 कोटी मिळतात. निधीवरून माजी शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी 3 कोटींपर्यंत खर्च आणि 100 बोकड कापावे लागतात. शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा बरळले. पोटातलं ओठात आलं वडेट्टीवारांचा खोचक टोला. पैसे खात्यावर घेत नाही, ड्रायव्हरचा यूपीआय देत असल्याची लक्ष्मण हाकेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. तरुणानं काढली लक्ष्मण हाकेंची लाज. महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व. नितीन गडकरींचं वक्तव्य. मी ब्राह्मण आहे, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, असंही विधान. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा अचानक हल्ला. अनेक कार्यकर्त्यांना मधमाशांचा चावा. बैठकीच्या ठिकाणी गोंधळाचं वातावरण. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयामधल्या डॉक्टरांचा 4 महिन्यांचा पगार अखेर मिळाला. माझाच्या बातमीनंतर 65 डॉक्टरांचा थकीत पगार जमा. मे 2026 मध्ये होणारी नीट परीक्षा संगणकावरती आधारित होण्याची शक्यता. पेपर लीक होण्याच्या प्रकाराच्या नंतर केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाची सावध पावलं. जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका. उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन. जगभरातील उद्योजकांचा सहभाग. अमेरिकेकडून H1B व्हिसासाठीचे नवीन नियम आजपासून लागू. नवीन अर्जदारांना मोजावे लागणार 88 लाख रुपये. जुन्या H1B व्हिसाधारकांना नवे नियम लागू नाहीत, अमेरिकेचं स्पष्टीकरण. आणि दुबईच्या मैदानामध्ये आज पुन्हा एकदा भिडणार भारत आणि पाकिस्तान. आशिया चषकामधील सुपर 4 फेरीमध्ये भारत पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आताची एक